कृष्णारी. आता मी माझ्या सावित्रीबाई सोपान लोणंदकर माऊलींच्या निवासी आहे देहूला. ही आय भेटली म्हणजे मला दिंडीची आय आहे ही. कारण मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24ला देहू प्रस्थानाचा जो दिवस आहे, तर यावर्षी तो दिवस 28 तारखेला 28 जूनला. तर ह्या दिंडीला पूर्ण वारकऱ्यांना 400-500 जेवढे वारकरी येतील त्यांना पोळ्याचं जेवण करणारी ही माझी आय. त्यांचे दोन्ही मुलं मुली नातवंड सुना सगळा परिवार वारकऱ्यांच्या सेवेला असतो. आणि अशा या आईच्या घरी मी आलो आहे. हे देहूचं त्यांचं निवासस्थान आहे. माझ्यासोबत आमची धर्मपत्नी सौभाग्यवती दीपाली माऊली. जरा या ना आमच्या बाजूला, आईच्या बाजूला या. तुम्ही पण या माऊली जरा. हे आमच्यासोबत सचिन माऊली आहे. सचिनचा पण आज फार मोठा येण्याचा योग आहे. शाबास, असं असू द्या. तर एकदम छान माऊली राम असू द्या. हे आहे ते बिचारे कामं करतात. तर फार सुंदर असं नियोजन झालेलं आहे. आज आम्ही आवर्जून माझ्या आईला भेटायला आलो छानपैकी. आई रामकृष्णारी बोल रामकृष्णारी. रामकृष्णारी रामकृष्णारी. बास. विठ्ठल केशवा गोविंद माधवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून असता अनेक साधनं वाहतची आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी आणि शहाण हा तो धनी घेत असे. देहू गावामध्ये हे वास्तव्य असणं हे फार मोठी किमया आहे. हे आमच्या आईचं भाग्य आहे. भगवंताच्या निवासी भगवंताच्या दाराशी त्यांना एक आधार मिळाला आहे खूप चांगलं. आमच्या पण आईचा एक प्रयत्न होता देहू आळंदी किंवा पंढरपूर या ठिकाणी काहीतरी मार्ग काढण्याचा पण होईल. आमच्या पण भगवंताच्या कृपेनं काहीतरी मार्ग निघेल. माझी आई माझे रामकृष्ण हरी पास. आणि हे ह्या आईच्या घरातले हे देवघर आहे. फार मोठं देवघर. विठ्ठला केशवा पांडुरंगा. आई लोकांना पुसते. भाग्यवंता घरी भजन पूजन त्या जरा पकड बाळा. हे नुसतं असं पकड. क्या बात आहे. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम. चोका म्हणे तुम्ही आता तरी जागा रामकृष्ण हरी मना निरंतर. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. विठ्ठला केशवा माधवा. हे वास्तव्य हे निवास फार मोठ्या संतांचं आहे. इथं वारकरी भरपूर येतात. अन्नदान केलं जातं. फार मोठं कार्य ह्या सोपानकर परिवाराकडून किंवा लोणंदकर परिवाराकडून घडतं. अतिशय माऊली रामकृष्ण आणि माझी आई. एक वेळ आता ह्याला असं करायचं.